सुगंधी सृष्टी. मी लहान होतो तेव्हा आमचे विराळ पुण्यात शनिवार पेठेत असे. तेथे घराच्या पत्र्यावर रॉकेलच्या तोंडकापल्या डब्यात मी एक मोगऱ्याचे कलम कोठूनतरी मिळवून लावले होते. हातभार उंचीच्या त्या रोपट्यावर पहिली कळी मोहरली. तेव्हापासून मी ती फुलेपर्यंत रोज 10 त्या कुंडीपाशी जाऊन येई. मुगाच्या दाण्या एवढी आणि पोपटी रंगाची ती कळी वाढता वाढता टपोर वाटोळी झाली. तकतकीत पांढरी दिसू लागली. उत्कट आतुर भासू लागली. आई म्हणाली, आज ती फुलणार बहुत करून. संध्याकाळी 6च्या सुमारास कळीच्या कुंडीतील एक पाकळी जरा बाजूला झाली. अमळशाने दुसरी पाकळी, मग तिसरी. सुगंध पेटीचा एक एक खणत जणू उघडत चालली होती. मी कुंडी शेजारी बसून राहिलो. निरुपाय म्हणून जेवायला खाली जाऊन वर परत येतो तेवढ्यात तो चमत्कार पूर्ण झाला होता. कळीची सारी दले साप उघडली होती. मोगरा फुलला होता. रात्रीच्या अंधारात पांढरशुभ्र आणि गसगशीत दिसणारे ते फूल पाहिल्यावर आणि त्याच्या मनाला वेडावून टाकणारे वास घेतल्यावर मला जे काही वाटले त्याचे मी वर्णन करू कसे. मी लावलेल्या झाडाचे ते फूल म्हणून माझ्या आनंदात अभिमानाची साखर पडली होती ती वेगळीच. मोगऱ्याप्रमाणे निशिगंधाचेही झाड लावायला सोपे, शिवाय ते दिसायलाही सुंदर. रोप पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर एकापाठोपाठ एक फुले फुलू लागली की रोज रात्री नवा आनंद घ्यावा. आणि निशिगंधाचे फूल असते तरी किती डौलदार. हिरव्यागार छडीवर हारेने टोकावरपर्यंत लागत गेलेली त्याची फुले पाहिली म्हणजे निशिगंधाला गुलछडी असे नाव का पडले आहे ते सहज लक्षात येते. पण मोगरा काय किंवा निशिगंध काय स्वभावाने लाजळू नाही. आपला रंग, आपला गंध, आपला डौल ते लपवत नाही. निशिगंध तर आपले सारे वैभव चव्हाट्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो. मोगरा, निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाब. पण ह्या स्वारीचा रुबाबच काही औरच असतो. गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी तरी पाहिलेच नाही. गुलाबाला वाटेल ती जागाला चालणार नाही. पाणी कमी झाले तरी त्याला सोसणार नाही, ने अधिक कमी झाले तरी सोसणार नाही. त्याला खत वेळच्या वेळी मिळाली पाहिजे. मुळे मोकळी झाली पाहिजे. हंगाम साधून छाटणी केली पाहिजे. कीड टिपून मारली पाहिजे. एवढे सगळे करावे तेव्हा ते राजश्री फुलणार. एकदा गुलाब प्रसन्नपणाने फुलू लागला की केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो. नवे त्याचे सारे श्रम भरून येतात. गुलाबाच्या फुलाची ऐट काही वर्णावी. किती त्याचे आकार, किती रंग, किती गंध, त्यांना सीमा नाही. त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला. काळसर मखमलीसारख्या पाकळ्यांचे ते फूल म्हणजे एक अजबच चीज होती. सायलीची वेल एकदा आळे करून लावली की मग तिच्याकडे फारसे लक्ष नाही दिले तरी चालते. 12ही महिने ती फुललेली राहते. पारिजातक तर कमालीचा निरीच्छ. तो कोठेही लावा, त्याला पाणी द्या नाहीतर देऊ नका. पावसाळी ढग आभाळात भरून आले की त्यातून अमृताचा शिडकाव सुरू झाला की हा रांगड्या झाडाला कसला आनंद होतो कोणास कळे. त्याच्या पांढुरक्या गाठाळ अंगोपांगातून हिरवे रोमांच फुटतात. अगदी बांध्यापासून शेंड्यापर्यंत आणि मग त्याला सुगंधांचे झुबरे लटकतात. सकाळी पारिजातकाखालून जाणे म्हणजे पुण्य पावन भूमीवरून जाण्यासारखेच निदान मला तरी वाटते. पाऊल टेकवावे तरी कोठे. साऱ्या भूमीवर त्या वृक्षराजाची उदारता अंथरलेली असते ना. कसे ठेवायचे पाऊल. आपले अच्युतराव पटवर्धन बोलण्यात किती मार्मिक आहे ते एकदा म्हणाले, द्यावे तर पारिजातकासारखे द्यावे. मूठ पुरेपूर उघडून देतो. काही म्हटल्या काहीच मागे ठेवत नाही. वा, ह्याला म्हणावे दान.